नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आदित्य आबासाहेबांच्या खोलीत जातो. काही पुरावा मिळतोय का हे बघण्यासाठी आणि ड्रॉअरमध्ये त्याला तिघांचा फोटो दिसतो, ज्यामध्ये अहिल्या, श्रीकांत आणि आबासाहेब असतात. आणि ते पाहून तर आदित्यला खूप मोठा धक्का बसतो. तो जोरातच ओरडतो, आई तुझा फोटो आबासाहेबांच्या खोलीत. इकडे आता पारू मंदाताईच्या जवळ येते आणि बोलते, मंदाताई मला आता खरं खरं सांगा, आबासाहेब अहिल्या मॅडमचा इतका द्वेष का करतात? त्या दिवशी ते स्थळ आलं होतं तेव्हा सुद्धा आबासाहेब किती चिडले, अहिल्या मॅडमला नको नको ते बोलले. तेव्हा मंदाताई बोलते, अगं हा राग नाहीये, जेव्हा जवळचं माणूस लांब होतं ना त्याचा त्रास आहे हा. त्यामुळे पुन्हा हा विषय काढू नकोस, मी तुला काय सांगणार नाहीये. तसंही बाहेर खूप कामं पडली आहेत मला, मी जाते. असं म्हणतच मंदाताई बरोबर विषय टाळते आणि तिकडून निघून जाते. आणि त्यामुळे पारूला प्रचंड राग येतो. ती आता मनातल्या मनात बोलते, या मंदाताईने मला काय सुद्धा सांगितलं नाही. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय, पारू आबासाहेबांच्या खोलीत येते आणि आदित्यला विचारते, आदित्य सर अहो काही सापडलं का? पण आदित्य बोलतो, थांब तुला दाखवतो. असं म्हणतच तो आता फोटो पारूला दाखवतो. आणि तो फोटो पाहून तर या पारूला खूप मोठा धक्का बसतो. ती बोलते, आई शपथ आदित्य सर, या नक्की देवी आईच आहेत ना? तेव्हा आदित्य बोलतो, हो अगं बघ ना, आई आबासाहेबांना राखी बांधतीये. तेव्हा पारू बोलते, आदित्य सर तसं मी मंदा मावशीला विचारायला गेले होते, पण त्यांनी मला काही सांगितलं नाही. पण त्यांच्या बोलण्यातून इतकं मात्र कळलं की देवी आई लांब गेल्यामुळे आबासाहेब त्यांच्यावर खूप चिडलेत. तेव्हा आदित्य बोलतो, पारू या दोघांमध्ये नक्की काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखीन पुरावे लागतील, प्रूफ्स लागतील. आणि आईचा फोटो इथे आहे म्हटल्यावर आईची अजून एक आठवण इथेच कुठेतरी असणार. चला पण हुडकूया. असं म्हणतच दोघे आता हुडकू लागतात, शोधाशोध करू लागतात. आणि तेवढ्यातच मंदा मावशी खोलीच्या बाहेर येते आणि बोलते, खोलीमध्ये कोण आहे? नक्कीच कोणीतरी चोर असणार आहे. साखरपुडा म्हटल्यावर नक्कीच कोणीतरी चोरी करायला आला असेल दागिन्यांची. असं म्हणतच ती आता खोलीत शिरते. पण तेवढ्यातच आदित्य आणि पारू लपून बसतात. पण तिला जाणवतं की कोणीतरी आहे, त्यामुळे ती खोलीच्या बाहेर येते आणि जोरजोरात हाका मारू लागते, आबासाहेब, दादासाहेब पटकन या. तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि बोलते, मंदा मावशी अगे दोघेही घरात नाही आहेत, ते बाजारात गेलेत साखरपुड्याची तयारी करण्यासाठी. मला सांगा काय झालं? तेव्हा आता मंदा मावशी घडलेला सगळा प्रकार सांगते. ती बोलते की आबासाहेबांच्या खोलीमध्ये कोणीतरी आहे, मला त्यांच्या बोलण्याचा आवाज आला. प्रिया बोलते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जाऊन बघते. असं म्हणत असते आता आबासाहेबांच्या खोलीत जाते. पाहते तर काय, तिथे पारू आणि आदित्य असतात आणि त्यांना बघून तिला सुद्धा चांगलाच धक्का बसतो. ती आता इशाऱ्याने त्या दोघांना लपायला सांगते आणि बाहेर येऊन मंदा मावशींना बोलते, मंदा मावशी अहो आतमध्ये कोणीच नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मंदा मावशी गेल्यानंतर प्रिया आता आदित्य आणि पारूच्या जवळ येते आणि बोलते, तुम्ही दोघे इथे काय करताय? तुम्हाला माहितीये का आबासाहेबांना त्यांच्या परवानगीशिवाय खोलीत आलेलं अजिबात आवडत नाही. मी सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय खोलीत येत नाही. तेव्हा आता पारू प्रियाला तो फोटो दाखवते. प्रिया तो फोटो पाहते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. ती बोलते, काय आबासाहेब आणि अहिल्या मॅडम बहीण भाऊ आहेत? कारण त्या फोटोमध्ये अहिल्या आबासाहेबांना राखी बांधत असते. तेव्हा आदित्य बोलतो, प्रिया तुला जितका धक्का बसलाय ना तितकाच धक्का मला सुद्धा बसलाय. बरं मला एक सांग, आबासाहेबांची अशी कोणती तरी पर्सनल गोष्ट आहे का ज्यामुळे आपल्याला क्ल्यूज मिळतील? तेव्हा प्रिया बोलते, हो आबांची एक जुनी डायरी आहे ज्यामधून आपल्याला सगळं क्लिअर होईल. असं म्हणत असते आता बेडच्या खालून ती डायरी काढते आणि तिघेही आता आदित्यच्या खोलीत येतात. पारू आता ती डायरी आदित्यला देते आणि बोलते, सर वाचा. तेव्हा आदित्य बोलतो, नाही नको, आपण ती डायरी पुन्हा ठेवून देऊ, असं कोणाची पर्सनल गोष्ट वाचायला मला आवडत नाही. तेव्हा प्रिया बोलते, आदित्य सर अहो असं करू नका, ही डायरी एकमेव मार्ग आहे त्या दोघांच्या नात्याबद्दल जाणून घेण्याचा. आणि तेवढंच तिथे प्रीतम सुद्धा येतो. आदित्य बोलतो, बरं ठीक आहे मी वाचतो. असं म्हणतच तो आता डायरी उघडतो. पण तो पाहतो तर काय, डायरीमध्ये काहीच नसतं, डायरी रिकामी असते. तेव्हा प्रिया बोलते, आदित्य सर अहो जरा नीट बघा ना. आणि तेवढ्यातच एका पानावरती त्याला काहीतरी लिहिलेलं दिसतं. आदित्य ते वाचू लागतो. त्या दिवशी ती सोडून गेली, बिन आईचा कोवळा जीव सोडून. त्या बाळाला तिची गरज होती, मला माझ्या बहिणीची गरज होती, पण ती आम्हा दोघांना सोडून निघून गेली, आम्हा दोघांना वादळात सोडून स्वतःची स्वप्ने पूर्ण करायला. तेव्हा पारू बोलते, पण देवी आई कुणाला सोडून गेल्या आणि देवी आई असा कसा काय विश्वासघात करू शकतात? तेव्हा आदित्य बोलतो, हो हो मला सुद्धा खात्री आहे, माझी आई असं वागू शकत नाही, ती फार चांगली आहे, ती सगळ्यांची मदत करते, सगळ्यांना आधार देते आणि ती असं करणं अशक्य आहे. तेव्हा प्रिया सुद्धा बोलते, मला सुद्धा माझ्या आबांवरती पूर्ण विश्वास आहे, ते कधीच असं कोणाबद्दल खोटं लिहिणार नाहीत.
तेव्हा पारू बोलते, मला कळलं, त्या दोघांमध्ये फक्त गैरसमज झालाय. आणि तेवढ्यातच प्रीतम बाहेर निघून येतो. सरळ अहिल्याला फोन करतो. प्रीतमचा फोन आलाय म्हटल्यावर अहिल्याला खूप आनंद होतो. ती फोन उचलते आणि बोलते, बोल ना बाळा, काय काम आहे? तेव्हा प्रीतम बोलतो, आई मी तुला एक खरं काहीतरी विचारणार आहे, त्याचं मला खरं उत्तर दे. आणि हे सगळं ऐकून तर अहिल्याला काहीच कळत नाही. ती बोलते, प्रीतम अरे तू असं का विचारतोयस? तुला जे विचारायचं आहे ते स्पष्ट विचार. तेव्हा प्रीतम बोलतो, तू अशा कोणत्या व्यक्तीला सोडून आलीस का? त्या काळात त्या व्यक्तीला तुझी खूप जास्त गरज होती. आणि हे ऐकून तर अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो, पण ती खरं उत्तर देते. ती बोलते हो आणि फोन कट करते. आणि हे ऐकून तर प्रीतमला सुद्धा खूप धक्का बसतो. तर आता सीन चेंज होतो. दुसऱ्या दिवशी सोनार अंगठ्या घेऊन येतो. आबासाहेब आता तिथे प्रिया आणि पारूला बोलवतात आणि बोलतात, प्रिया हे बघ, काही डिझाईन्स आहेत, हे चूज कर, यातली तुला कोणती अंगठी आवडते ना ते सांग. आणि मला एक सांगा, आपला नंदी कुठे आहे? तो फार महत्त्वाचा माणूस आहे, त्याने मला वचन दिलंय, तो लग्नात माझी मदत करणार आहे. जा पारू, त्याला बोलावून आण. पारू आता प्रीतमला बोलवायला जाते आणि बोलते, प्रीतम सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी एकदा बोलू का आबासाहेबांशी? तेव्हा प्रीतम बोलतो, नाही, कुणी काहीच बोलायचं नाही आबासाहेबांशी, आता मी आणि माझं नशीब. असं म्हणत असतो आता हॉलमध्ये येतो आबासाहेबांकडे. आबासाहेब बोलतात, ये नंदी, कसं आहे ना, आमच्या जावयासाठी अंगठी निवडायची, जरा तू निवडून देशील का? जरा आमच्या प्रियाला मदत कर, तिला कोणती अंगठी आवडतीये ते बघ. तेव्हा आता प्रीतम त्यातली एक अंगठी सिलेक्ट करतो आणि आबासाहेबांना देतो. आबासाहेब बोलतात, वा, तुझी चॉईस किती चांगली आहे, पण एक अडचण आहे, मला रोहितच्या बोटाचं मापच माहीत नाही आहे. नंदी, मला असं वाटतंय तुझ्या बोटाचं माप आणि त्या रोहितच्या बोटाचं माप एकच असेल. एक काम करतोस का, अंगठी घालून बघतोस का? तेव्हा आता प्रीतम बोटात ती अंगठी घालून बघतो आणि बरोबर त्याला ती बसते. प्रीतम बोलतो, आबासाहेब मी येतो, असं म्हणत असतो आता गोठ्यात निघून जातो. त्याच्या पाठोपाठ पारू, आदित्य आणि प्रिया येतात. तिथे गेल्यावर तो खूप रडू लागतो. आदित्य आता त्याला सावरतो आणि बोलतो, प्रीतम रडू नकोस, मी जाऊन बोलू का आबासाहेबांशी? तेव्हा प्रीतम बोलतो, त्याची काही गरज नाही आहे, मी आता एक मोठा निर्णय घेतलाय. प्रिया मॅडम त्या मुलाशीच लग्न करतील, जो मुलगा आबासाहेबांना पसंत आहे. आणि हे ऐकून तर प्रियाला खूप राग येतो. ती आता प्रीतमची कॉलर पकडते आणि बोलते, यासाठी तुम्ही प्रेम केलं होतं का? मला असं वाऱ्यावरती सोडून देण्यासाठी? आणि तुमचा निर्णय मला मान्यच नाही आहे. आता तुम्ही माझा निर्णय ऐका, मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलाशी लग्न करणार नाही. असं म्हणतच प्रिया तिकडून निघून जाते. आदित्यला तर काहीच कळत नसतं. तो म्हणत असतो, पारू हा प्रीतम ऐन वेळेला माघार का घेतोय, का असं वागतोय, मला तर काहीच कळत नाहीये. आणि तेवढंच तिथे हा प्रताप येतो. आता त्याने हे सगळं ऐकलंय का, हे तर आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेलच. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.